कोणीतरी खाली पातेरं सरसरून राहिलंय. अबे कोण आहे बे? नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी देवण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आता आपण चाललो आहोत शेतावर. मंडळी, खरं तर आता सकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि 9:30च्या दरम्यान ऊन बघू शकता किती तीव्र प्रमाणात आहे ते. हे बघा मंडळी, समोर बघू शकता पाऊस बघा किती धरला आहे तो. चला आता शेतावर पोचलोय आणि इकडे बघा ही जी काही इथली साफसफाई करायची या खड्यावरची. इथे आंबे वगैरे दिसत असतील ते आता बाहेर टाकूया. इकडे पाहू शकता इथला जो काही पाळापाचोळा आहे ना, इथे साफ करायचं आहे. चला मंडळी, झटपटाटा कामाला लागूया. पहिल्यांदा हे आंबे उचलून घेऊया. तिकडे श्रीजा कचरा काढते आणि इकडे ह्याचं काही पाळापाचोळा ते साफसफाई इथली करायची, नंतर कसं बरं होईल. तर चला मंडळी, झटपट कामाला लागूया. तर चला मंडळी, आता इथले आंबे वगैरे आता उचलून झालेत. आता पाऊस बघू शकते. आता या साईडून बघा किती धरला आहे तो. ढगाळ असं वातावरण केलं नाही हे बघा. पेरणी वगैरे झालेली आहे आणि इकडे बघू शकताय खरं तर ते मला वाटतं भात रुजलेलं दिसतंय. ते गवत आहे का भात आहे पाहू शकताय. मला वाटतं बहुतेक हे भातच आहे. हे बघा इकडे रोपं छोटी छोटी रुजलेत. पण प्रचंड असा कडाक्याचं ऊन लागतंय आणि पाऊस देखील धरलेला आहे. ह्या आजचं थोडं वातावरण आहे थोडं वेगळंच आहे. बघू शकता माझ्यावरतीच बघा किती काला एकदम प्रचंड कुटकुटी ढग दिसतोय. आता इकडे मस्त पेरणी वगैरे झालेली आहे आणि आपली इकडे साफसफाई देखील वगैरे झाली. चला आता भात देखील रुजलं इथे, पण पाऊस यायला हवा आहे. खरं तर हा पाऊस जेवढा एकदम असं ढगाळ वातावरण करतो, पण संध्याकाळला आहे ना रिटर्न परत जातो तो. हे बघा इकडे मस्त पाळापाचोळा वगैरे साफ केलेला आहे. ते आंबे वगैरे इतके टाकलेले होते ना, तर विचारू नका अक्षरशः. आता इथले जे काही आंबे पडलेले होते ते आता आपण वरती टाकलेले. हे बघा दिसत असतील किती इतके सारे आंबे आहेत ते. मंडळी, जो काही पाळापाचोळा आम्ही इथे जाळून टाकलेला आणि मम्मीने आता वरती गेले तिथे वरच्या शेतामध्ये. तिकडे काय करते कोणाला ठेव, आंबे काढतात बहुतेक. मंडळी, समोर बघू शकताय इकडे देखील असं ढगाळ पूर्ण वातावरण झालं आहे. पण हा पाऊस पडला ना तर इतकं भारी वाटेल ना, जबरदस्त. आपल्याला समोरच आपल्याला ढग दिसून राहिलेत. खरं तर पाऊस काही आलेला नाही. सकाळी इतका पाऊस धरून राहिला होता, खरं तर वाटेल संध्याकाळी येईल पण आलेच नाही. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि तिथे कोणीतरी सरसरतंय. पातेऱ्याचा आवाज येतोय तिथे. हे बघा इथून आपण ना तिथे थोडं पुढे जाऊन पाहूया. कोणीतरी खाली पातेरं सरसरून राहिलंय. कोण आहे ते मला काही दिसत नाही, पण तिथे कोणीतरी पातेरं सरसून राहिलंय. कोण आहे ते मला कोण दिसत नाही. खरं तर तिथे खाली पातेरं कोणीतरी सरसरून राहिलंय. अबे कोण आहे बे? आपल्याकडे केका ठेवतात ना, ते खालती बघा तिथे ओरडत आहे. आपण जवळ जाऊन पाहूया. आता आवाज नाही येऊन राहिला. पाहू शकता कुणीतरी हे खाली पातेरं सरसून राहिलंय. मला बहुतेक वाटतंय रान कोंबड्या असाव्यात. चला आता आपण घरी जाऊया. संध्याकाळची वेळ होऊन राहिले. इकडे राहण्यात रिस्की आहे तेवढं.
तर फायनली मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी भेटूया अशीच कोकणातल्या भन्नाटाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. याव कोकण आपलंच आहे. काळजी घ्या. टाटा.